महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकरांबाबत गंभीर आरोप केलेत। खेवलकरांच्या फोनमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो आढळलेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यात मानवी तस्करी केली गेल्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे। त्यामुळे या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील चाकणकर यांनी केलेली आहे। रोहिणी खडसेंबद्दल मला सहानुभूती वाटते असं देखील चाकणकर म्हणाले। महिलांची मोठ्या प्रमाणातली तस्करी झाली आहे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि अत्याचार केल्यानंतर त्याचं व्हिडिओ शूट करून त्यांना ब्लॅकमेल केले गेले। कदाचित देशातली सगळ्यात मोठी ही रॅकेट असेल। इतक्या मोठ्या प्रमाणात मुलींची फसवणूक या रेव पार्टीमध्ये झालेली आहे। त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या वतीनं पोलीस महासंचालकांना पत्र लिहित SIT स्थापित करावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। याच्यामध्ये अनेक व्हिडिओ आहेत, अनेक फोटो आहेत, ते मुलींचे अर्धनग्न अवस्थेमधले मुलींवर अत्याचार करत असतानाचे व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ वापरून परत मुलींना ब्लॅकमेल केले अशी सगळी एकंदरित माहिती केली। म्हणजे कोण खेवलकर आहेत यामध्ये? प्रांजल खेवलकर आणि त्याच्याबरोबरचे साथीदार याच्यामध्ये आहेत आणि ह्या सगळा तपास SITच्या माध्यमातून झाला तर अजून खूप माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल असं मला वाटतं। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे। महिला आयोगाने एकनाथ खडसेंचे जावई खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। अनैतिक मानवी तस्करीचं रॅकेट असण्याची शक्यता चाकणकर यांनी व्यक्त केलेली आहे। प्रांजल खेवलकरांची सखोल चौकशी करावी अशी देखील चाकणकरांची मागणी आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।